अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. खूप लोकांना प्रश्न पडतो की आमच्या घरामध्ये सर्व काही आहे, सर्व सुखसुविधा आहेत, तरी सुद्धा आमचं मन सदैव बेचैन राहतं. मनामध्ये नाही ते विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. सोबत नोकरी आहे, पैसा आहे, सर्व काही आहे, तरी सुद्धा मनाला शांतता लाभत नाही आहे, समाधान लाभत नाही आहे. असं का होतंय? असं का होतं की सर्व काही असून सुद्धा म्हणजे भरपूर प्रमाणात आम्हाला सगळं काही मिळत आहे, धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर्य सगळं काही आहे आमच्याकडे, पण एक जी शांतता आहे ती नाही आहे, एक समाधान नाही आहे, सोबत सदैव बेचैनी आहे. सदैव बेचैनी सोबत घरामध्ये वादविवाद सततचे होत आहेत, सर्व काही असून सुद्धा घरामधल्या व्यक्तींचे एकमेकांसोबत पटत नाही आहे. तर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात का घडत आहेत आपणास माहितीये का? तर मंडळींनो, तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर मी एकच सांगेल की जर तुम्ही स्वामींना गुरु मानून, श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानून, जे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना तुम्ही गुरु मानून रोज फक्त काही वेळ काढून जर त्यांची रोज नित्य सेवा जर तुम्ही केली आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही रोज त्यांच्याशी स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचं पठण जर केलं, जास्त मी म्हणणार नाही की पूर्ण पाठ वाचा, 3 अध्याय जरी रोज तुम्ही पठण केले त्या पोथीचे, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदलाव घडू शकतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर खूप मोठे बदलाव तुमच्या आयुष्यात घडू शकतात. अक्षरशः तुम्ही विचार सुद्धा केला नसेल एवढे चांगले फळ प्राप्त तुम्हाला या पोथीच्या वाचनाने मिळू शकते. तुमच्या आयुष्यातले कितीतरी प्रश्न या फक्त पोथीच्या वाचनाने तुमचे मार्गी लागू शकतात. आपल्या परमपूज्य गुरुमाने सुद्धा सांगितलेलं आहे, 100 पैकी 90% प्रश्न तुमचे फक्त नित्य सेवेनेच पार पडतात, ते म्हणजे सुटले जातात. म्हणून फक्त मनोभावे श्रद्धेने जरी तुम्ही रोजचं नित्य सेवा जरी पार पाडली, पंचमहायज्ञ जरी पार पाडला, तरी सुद्धा तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात. आता श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ एवढा प्रभावी का आहे आणि त्याचे रोज 3 अध्याय आपण का वाचायला पाहिजे आपल्या नित्यसेवेमध्ये आणि त्याची फळप्राप्ती काय आहे किंवा एक प्रकारे आपण त्याचे लाभ काय होतात याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, श्री स्वामी चरित्रसारामृत आपणास माहिती असेल, सगळ्यांना पोथी माहिती आहे आता जेमतेम, आणि माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल गुगलवरती की कशा प्रकारची ही पोथी आहे. पहिले बघायला गेलं तर श्री स्वामी चरित्रसारामृत ही पोथी जी आहे त्याची 900 श्लोकी होती, मोठी होती. त्यातले काही अध्याय खूप मोठे होते, वाचायला वेळ लागायचा. पण याचा सुद्धा परमपूज्य गुरुवारी विचार केला की आपल्या भक्तांना, सेवेकरांना ही पोथी रोज वाचण्यासाठी, रोज म्हणजे पूर्ण अध्याय नाही, तर या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय असतात. आता या 21 अध्यायाचं मधील रोज 3-3 अध्याय जरी वाचायचे असले तरी सुद्धा पहिले 900 श्लोकी पोथीचं मी सांगते आहे, 3-3 अध्याय वाचायचे जरी म्हटलं तरी वेळ लागायचा. मग यावर सुद्धा आपल्या परमपूज्य गुरुवारी आपला एक मार्ग काढला की नाही, आपल्या सेवेकरांना आता त्यांना सुद्धा माहिती आहे की बा संसार आहे किंवा आपण प्रपंचिक लोक आहोत, आपल्याला कष्ट करणं, मेहनत करणं, आपल्याला क्रमप्राप्त आहे, संसार आहे, सर्व काही गोष्टी आहेत, आपल्याला सर्वांना धरून आपल्याला स्वामी सेवा सुद्धा करायची आहे. असं नाही की फक्त स्वामी सेवा करायचं, सगळं काही सोडून द्यायचं, असं सुद्धा आपले परमपूज्य गुरुमाली कधी म्हणत नाही. फक्त प्रामाणिक कष्ट, चांगले विचार, चांगले कर्म ठेवून जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत जर तुम्ही अध्यात्माची जोड जरी दिली, तरी सुद्धा तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात. आणि तुम्ही जी मेहनत कष्ट करत आहात आपल्या ज्या गोष्टींसाठी किंवा जे घरामध्ये आपल्या सुखसुविधा येण्यासाठी किंवा आपले गरजा पूर्ण करण्यासाठी, ते सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काही देऊन जातं. फक्त त्याला अध्यात्माची जोड पाहिजे आणि ते घरात टिकून सुद्धा राहतं. जे आपण कमवून आणतो आहे त्यासाठी अध्यात्माची जोड पाहिजे. तर श्री स्वामी चरित्रसारामध्ये पहिले 900 श्लोकी होतं. याचा परमपूज्य गुरुमाने विचार केला की धावपळीचं युग आहे, प्रत्येक सेवेकरला एवढा वेळ मिळणं शक्य नाही, म्हणून त्यांनी 700 श्लोकीवरी पोथी आणली. आणि आता एवढी सोपी आणि साधी सोपी ती वाचण्यासाठी आणि 10 ते 15 मिनिटं लागतात रोजचे 3 अध्याय वाचण्यासाठी फक्त. म्हणून सांगते की तुम्ही शॉर्टकट मारू नका. खूप जण खूप शॉर्टकट मारतात, फक्त आठवड्यातून एकदा गुरुवारी सेवा करणार किंवा एकच माळ करणार किंवा एकच अध्याय वाचते, 2च अध्याय वाचते श्री स्वामी चरित्रसारामृताचे, असं करू नका. व्यवस्थित मनोभावे श्रद्धेने दिवसातून काही वेळ, फक्त सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला थोडा तरी वेळ मिळतच असेल, 20 ते 25 मिनिटं कोणीही सहज काढू शकतं, म्हणजे शकतं. मोबाईल बघण्यासाठी, अपडेट्स बघण्यासाठी, सोशल मीडिया बघण्यासाठी आपण वेळ काढतोच ना. मग जर आपण थोडासा वेळ 20 ते 25 मिनिटं आपले श्री स्वामी समर्थ महाराजांना दिले दिवसातले, तर विचार करा आपल्याला काही वाईट होणार आहे का? काही वाईट गोष्टी आपण शिकणार आहोत का? काही वाईट सवयी आपल्याला लागणार आहेत का? तर नाही. उलट वाईट गोष्टींचाच नाश या गोष्टींनी होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्यासाठीच आपल्याला श्री स्वामी चरित्रसारामृताचे रोज 3 अध्याय वाचणं क्रमप्राप्त आहे. श्री स्वामी चरित्रसारामृताचं म्हणजे आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे. खूप जण तर याचे रोज एक पाठ वाचतात, नित्यसेवा तर करतात, पण कधी कधी इच्छा झाली तर 21 पाठ करतात, कुणी 7 पाठ करतात, मनोभावे श्रद्धेने यथाशक्ती पाठ करतात. कारण की या पाठामध्ये पूर्ण 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचण्याला एक पाठ म्हणतात. असे संकल्पयुक्त पाठ केल्याने तर नक्की सांगते तुमचे अशक्य ते शक्य गोष्टी शक्य होतात.
असं ह्याचा खूप लोकांचा दांडगा अनुभव सुद्धा आहे. आणि मला एक सांगा, वेळ संकट आलं, अडचणी आल्यावरतीच आपण स्वामी सेवा करायची का, स्वामीची आठवण काढायची का? तर नाही. आपल्याला रोज स्वामीच्या सानिध्यात राहायचं आहे. भले अडचण असो, संकट असो किंवा नसो, आपल्याला रोज स्वामीच्या सानिध्यात राहायचं आहे. आपण म्हणतो ना, थोडासा वेळ बघा, आपण दिवसभरातला असा असा एक वेळ वाटतो आपला, आपण सकाळी उठल्यापासून धावपळ करतो, कामाला जातो, येतो किंवा इतर सगळी कामं असतात आणि त्या सगळ्या रहाट गाड्यामध्ये थोडासा वेळ आपल्याला पाहिजे असतो की कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं, कोणाजवळ तरी आपलं मन मोकळं करावं. कारण की आजकाल एवढं धावपळीचं युग आहे ना, की माणसासाठी वेळ सुद्धा राहिलेला नाही आहे, की आपल्या घरामध्ये आल्यावर सुद्धा एकमेकांसाठी वेळ देण्यासाठी लोकांकडे वेळ नाही आहे, किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींच्याच मनात काय चाललं आहे, विचार डोक्यामध्ये काय विचार चालले हे सुद्धा विचारला आजकाल कोणाला वेळ नाही आहे. सगळं सोशलाइज झालेलं आहे. म्हणून सांगते की अशा वेळेस जर तुमच्याकडे तुमची जवळ एखादी जवळची मैत्रीण नाही, मित्र नाही, जवळचा एखादा व्यक्ती तुमच्याकडे नाही आहे तुमचं मन मोकळं करण्यासाठी, किंवा तुमचं गाऱ्हाणं ऐकणारं कोण नाही आहे जेणेकरून तुमचं मन हलकं होऊ शकेल, तर सरळ सरळ मी एकच सांगते, आपला सखा, सोबती, आई, वडील किंवा तुम्ही जे काही जवळची व्यक्ती समजायची असेल ती फक्त आपल्या ब्रह्मांड नायकाला श्री स्वामी समर्थ महाराजांना समजा. त्यांच्या जवळ मी खरं सांगते, मी रोज सवय लावून घ्या. दिवसभरातला थोडा वेळ 20 ते 25 मिनिटं नित्य सेवेच्या मार्फत तुम्ही स्वामींजवळ देवघरात समोर बसायचं आहे. धूपदीप लावून स्वच्छ व्हायचं, शुचिर्भूत व्हायचं. कामावरून आल्यावर किंवा कामाला जाताना तुम्ही कधीही बसा, दिवसभरामध्ये चालेल. तिथे थोडा वेळ आपल्याला स्वामी समर्थ महाराजांजवळ बसायचं आहे, त्यांच्या अधिष्ठानाजवळ बसायचं आहे. आपल्या दिवसभरात सर्व गोष्टी तुम्ही सांगू शकता. आणि अशी ती व्यक्ती आहे ब्रह्मांड नायक, की ती फक्त तुमचं ऐकूनच घेणार आहे, मध्ये मध्ये बोलणार पण नाही. अरे काय रे, तू काय लावलेस, रोजचं उठून माझ्याकडे येतोस आणि तुझं गाराने सांगतोस, असं सुद्धा म्हणणार नाही आहे. तुम्ही अशी एखादी व्यक्ती तरी बघा, माणूस बघा, त्याच्याकडे तुम्ही जाताल, तुमचं काहीतरी सांगताल, किंवा तुमचं बघा लहान घरात मूल असतं, ज्यावेळेस ते आपल्याकडे येतं, सारखं काहीतरी सांगतं, मला ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, मला असं किंवा हे पाहिजे ते पाहिजे. आपण एक वेळेस ऐकून घेऊ, दुसऱ्या वेळेस सुद्धा ऐकून घेऊ, तिसऱ्या वेळेस आपण काय म्हणू, काय रे, काय लावलंय सारखं सारखं तू हे असं आपण सुद्धा माणूस म्हणू शकतो. पण आपले ब्रह्मांड नायक आपल्याला कधीच म्हणणार नाही. ते आपले सदैव फक्त ऐकूनच घेणार आहे. आपलं ते सगळं काही ऐकण्यासाठीच बसलेले आहेत. फक्त तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांच्या जवळ जा, केंद्रात जा, मठात जा, आरतीला उपस्थित राहा, मार्गदर्शन ऐका. आणि जी तुमची एनर्जी डाऊन झालेली असते, जी तुमची सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे संपलेली आहे, ती पूर्ण आपल्याला मिळवण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे. दिवसभरातला थोडासा वेळ काढून आरतीला उपस्थित राहा केंद्रामध्ये. जमलं दर गुरुवारी आरतीला जायचा प्रयत्न करा, रविवारी आरतीला जायचा प्रयत्न करा, मठात जा. नाहीतर सरळ रोज थोडा 20 ते 25 मिनिटं स्वामींच्या सानिध्यात घालवायचा आहे. तो म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय. आता श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचणं का क्रमप्राप्त आहे, किंवा रोज नित्यसेवा करणं का महत्वाचं आहे? कारण की नित्यसेवेने आपले कितीतरी मागच्या 7 जन्माचे प्रारब्ध नष्ट करण्याचं काम ही आपली नित्यसेवा करत असते. म्हणून सांगते, कुठलीही अशी गोष्ट नाही आहे जगामध्ये की जी आपले प्रारब्धाचे भोग कष्ट कमी करू शकते, झळा कमी करू शकते. फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे नित्यसेवा, स्वामींची सेवा, स्वामींचं नामस्मरण. हे जेवढं तुमचं जास्त वाढत जाईल तेवढं जास्त तुमचं प्रारब्धाचे भोग जे आहे ते तुमचे हळूहळू संपून जाणार आहेत. आणि भोग तर कोणाला चुकणार, प्रत्येकाला भोगूनच संपवायचे आहेत. पण ते भोगत असताना ज्या झळा, जो त्रास होतो ना, तो त्रास तुम्हाला कमी प्रमाणात होणार आहे. एवढी शक्ती त्या नित्यसेवेमध्ये आहे, स्वामींच्या नामस्मरणात आहे. म्हणून तुम्हाला सांगताय की इतर गोष्टी मोठमोठ्या नाही केल्या तरी चालेल, पण रोज 20 ते 25 मिनिटं स्वामींसाठी काढा म्हणजे काढा. दिवसभरातल्या गोष्टी सांगणं, असं समजा की दिवसभरातल्या मला तर सगळ्या गोष्टी सांगायच्या आहे. आपण एखाद्या मित्रमैत्रिणीला फोन करतो, रे असं झालं तसं झालं, आईला फोन करतो, असं झालं तसं झालं. कधी कधी समोरची व्यक्ती अवेलेबल असते नसते. अशा वेळेस मी सरळ सांगते की 24 तास तुमच्या जवळ, प्रत्येक मिनिटाला सेकंदाला तुमचे स्वामी समर्थ महाराज तुमच्या जवळ उपस्थित आहेत, तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तुम्ही सर्व काही जवळ सांगू शकता आणि ते फक्त ऐकूनच घेणार आहेत. आणि ऐकल्यानंतरच ते योग्य ठरवणार आहेत की याच्यावरती काय मार्ग काढायचा आहे. बस ते तुम्हाला फक्त तुमच्यासाठीच बसलेले आहेत समजायचं, आणि ते फक्त तुम्हाला उत्तर देण्यासाठीच बसलेले आहेत की याच्यावर काय मार्ग निघू शकतो. बस, कारण की त्यांना माहिती आहे की आपलं सेवेकरी, आपलं बाळ, आपलं जे भक्त आहे तो त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे. या रहाट गाड्यामध्ये थोडा वेळ तो आपल्या जवळ येऊन बसतो आहे, तर नक्कीच ते सगळं काही ऐकून घेण्यासाठीच बसलेले आहेत. तर मंडळी, यासाठी मी तुम्हाला सांगितलं, पहिली गोष्ट म्हणजे प्रारब्धाचे भोग नष्ट करण्याचं काम हे आपलं नित्य सेवा करत असते. दुसरं, आपल्याला एक संरक्षण कवच प्राप्त होतं या श्री स्वामी चरित्र सारामृताच्या रोज अध्यायाचं वाचनाने. आता दिवसभरामध्ये मला एक सांगा, आपण कुठे कुठे फिरत असतो, जॉबच्या निमित्ताने असेल किंवा कुठे असेल, गाडीवर जातो, लांब लांब प्रवास करतो. त्याच्यामुळे आपल्याला संरक्षण कवच प्राप्त होणं खूप गरजेचं आहे. संरक्षण कवच म्हणजे काय? अपघात आहे,
नंतर वाईट व्यक्तींपासून आहे, वाईट लोकांपासून आहे, वाईट विचारांपासून आहे, किंवा इतर कुठल्या गोष्टी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, त्या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण करण्याचं काम ही नित्य सेवा करत असते. जर तुम्ही सकाळी लवकर उठून कामाला जायच्या अगोदर जर नित्य सेवा किंवा नामस्मरण करून जरी गेले आणि आल्यावर श्री स्वामी चरित्र साम्राज्य जरी पाठ वाचले तरी सुद्धा चालणार आहे, तरी सुद्धा तुम्हाला संरक्षण कवच प्राप्त होतं. आणि हे खूप लोकांचा दांडगा अनुभव आहे, म्हणून सांगते की आम्ही स्वतः सांगतो, आम्ही सुद्धा घरामध्ये सेवा रोज न चुकता करतो, म्हणून तुम्हाला सांगते की एक संरक्षण कवच प्राप्त होतं. कुठलीच वाईट शक्ती, त्रास तुमच्या जवळ सुद्धा फिरकत नाही. 24 तास स्वामी समर्थ महाराज तुमचं संरक्षण करतात. खूप लोकांचा अनुभव असतो बघा, अरे मी आज जात होतो गाडीने आणि चुकून मला कट लागला किंवा माझा अपघात होणार होता, पण थोडक्यात बचावलो, काही सुद्धा लागलं नाही, खर्चटलं नाही. हीच असते ती स्वामींची लीला, हीच असते स्वामींचं संरक्षण कवच. किंवा असं कुठेतरी मनात विचारतो, आपण एका मार्गाने जात असतो आणि मनात विचारतो की अरे नको, इथून नको जायला, तिथून जाऊया, किंवा आता नको जायला, नंतर जाऊया, ही गोष्ट आता नको करायला, नंतर करूया. हे डोक्यात विचार येणं सुद्धा म्हणजे निर्णय क्षमता सुद्धा आपली चांगली होणं किंवा योग्य होणं ही सुद्धा स्वामींचीच लीला आहे. कारण की तुम्ही रोज स्वामींच्या सानिध्यात बसून त्यांची सेवा करत आहात आणि त्यानेच आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा आपली चांगली होते, संरक्षण कवच प्राप्त होतं, प्रारब्धाचे भोग नष्ट होतात. सोबत अजून तुम्हाला काय सांगू की या स्वामीच्या सानिध्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात. सोबत मन स्थिर होतं, मनामध्ये सततची बेचैनी, भीती, मनामध्ये भीती आहे किंवा कुठल्या प्रकारची तुम्हाला अशी म्हणतात ना किंवा बेचैनी आहे, ते सगळं दूर करण्याचं काम हे श्री स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथाचे रोज अध्याय वाचण्याने शक्य होत असतं आणि रोज सेवा केल्याने होत असतं. मनाला शांतता, समाधान, धीर मिळतो की बाबा आहे कोणीतरी आपल्या जवळ आणि ते आपल्याला धीर देत आहे, आपल्या पाठीशी उभा आहे. हे धीर मिळाला तरी सुद्धा आपण खूप काही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो आणि खूप काही गोष्टी करू सुद्धा शकतो. म्हणून ही एक आपल्याला मनाला स्थिरता, मनाला धीर देण्याचं काम हे श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ करत असतो, नित्यसेवा करत असते. सोबत आपल्या आयुष्यामध्ये जर काही नैराश्य वगैरे आहे तर ते सुद्धा घालवायचं काम आपलं हे श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ करत असतं, नित्यसेवा करत असते. सोबत आपल्या, आता मी असं नाही म्हणणार की तुम्ही स्वामींची सेवा करत आहात तर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, संकट येणारच नाही. संकट, अडचणी, प्रारब्धाचे भोग कोणालाच चुकलेले नाहीत, प्रत्येकाला त्या आयुष्यामध्ये येणार म्हणजे येणारच. पण ज्या वेळेस जे स्वामी समर्थांचा भक्त आहे, जो स्वामीची रोज नित्य सेवा करतो, स्वामीच्या 3 अध्याय रोज वाचतो, स्वामीच्या सानिध्यामध्ये आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात जरी अडचणी, संकट आले तर येणारच, 100% येणार. जरी आले पण त्याची झळ त्याला तेवढ्या प्रमाणात पोहोचत नाही, त्याचं नुकसान होत नाही. जे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होतं, झळ बसणार होती, त्याची तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला झळ, नुकसान बसत नाही. एवढी शक्ती त्या नित्य सेवेमध्ये आहे, स्वामीच्या नामस्मरणामध्ये आहे, श्री स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथामध्ये आहे. म्हणून सांगते की रोज वाचन करा, रोज थोडा वेळ स्वामीच्या सानिध्यात बसा आणि त्यांची सेवा रोज करा. एवढी मोठी शक्ती तुम्हाला ती प्रदान करते आहे ती सेवा. असं नका समजू की या सेवेने काय होणार आहे, अरे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. तुम्ही जी सेवा करता आहात ना, त्या प्रत्येक सेवेचा म्हणजे तुम्हाला एक प्रकारे परतफेड म्हणून स्वामी महाराज खूप मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला देऊ शकतात. म्हणून सांगते की ते एक माळ नामस्मरण सुद्धा तुमचे स्वतःकडे ठेवून घेत नाही, तुमचं ते सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात ते तुम्हाला परतावा देत असतात. सोबत आपल्या घरामध्ये जर नकारात्मक एनर्जी, वातावरण असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, सदैव तुम्हाला घरामध्ये आलं की वाईट विचार मनामध्ये येत आहेत, नैराश्य आहे किंवा इतर काही असं वाईट शक्तीचा त्रास वाटतोय किंवा नजरबाधा, वास्तुदोष, ते सुद्धा सर्व दूर करण्याचं काम आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथामध्ये आहे, त्याच्या पठणामध्ये आहे, त्याच्या वाचनामध्ये आहे. एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. तुमच्या स्वतःच्या शरीरामधली सुद्धा सर्व नकारात्मक शक्ती, वाईट नजरबाधा, जे काही असेल ते सर्व काही नकारात्मक विचार बाहेर काढण्याचं काम श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ करत असतो. एवढी मोठी ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, घरामध्ये शांतता असणं, समाधान असणं खूप महत्वाचं आहे. घरामधल्या व्यक्तींमध्ये एकोपा असणं खूप महत्वाचं आहे. घरामध्ये वादविवाद होणे असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच्यामुळे सांगते की हे जर हवं असेल, म्हणजे सकारात्मक ऊर्जा, घरामधील व्यक्तीमध्ये एकोपा, सोबत घरामध्ये शांतता, समाधान आणि घरामध्ये जे काही गोष्टी आपण आणत आहोत, म्हणजे आपल्या कष्टाने जे काही गोष्टी घरामध्ये येत आहेत, पैसा, अडका, सोनं, चांदी किंवा जे काही सुख, समृद्धी, धनधान्य जे काही घरात येत आहे ते चिरकाल घरात टिकावं आणि त्यात उत्तरोत्तर वाढ व्हावी असं वाटत असेल तर नक्की स्वामींचं सेवा पर्याय तुम्हाला नाही आहे. आणि स्वामींची सेवेचा रोज तुम्हाला खरं सांगते तुम्ही सवयच लावून घ्या, न चुकता. फक्त सुतक, विटाळ, मासिक धर्म सुटला, हे 3 गोष्टी जर सोडल्या तर तुम्हाला रोज न चुकता तुम्हाला स्वामींच्या सानिध्यात बसून स्वामींची सेवा रोज करायची आहे. जास्त वेळ लागत नाही, मी खरं सांगते आहे. एकदा सुरुवात तर करा, न चुकता तुम्ही महिनाभर तरी करून बघा. तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह वाटेल आणि एवढ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडतील ना की तुम्ही विचार सुद्धा केला नसेल. एवढे लाभ तुम्हाला या श्री स्वामी चरित्र सारामृताच्या रोजच्या 3 अध्यायाने तुम्हाला मिळणार आहेत. 3 अध्याय, समजा आज तुम्ही 3 अध्याय, तर गुरुवारी 3 अध्यायाला सुरुवात केली, समजा पहिल्या दिवशी तुम्हाला 1, 2, 3 वाचायचे आहेत, नंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12
असे 3-3 अध्याय रोज, अशा प्रकारे तुमचे 7 दिवसामध्ये 21 अध्याय तुमचे पूर्ण होतात. म्हणजे 7 दिवसामध्ये तुमचं श्री स्वामी चरित्रामृताचं एक पारायण पाठ पूर्ण होत असतं. अशा प्रकारे. आणि अजून एक गोष्ट सांगेल, स्वामीची नित्य सेवा करत असताना मांसाहार करू नका, व्यसन करू नका, परान्न खाऊ नका. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल माझा, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की स्वामी सेवा करत असताना जी 100 पैकी 90% लोक चूक करतात ती म्हणजेच परान्नाची. आणि परान्न खाल्ल्याने मी खरंच सांगते खूप मोठे दोष लागतात. आपली सर्व शक्ती घालवण्याचं काम, आपला आत्मविश्वास घालवण्याचं काम हे परान्न करत असतं, आणि वाईट विचार आपल्यामध्ये रुजवण्याचं काम हे परान्न करत असतं. म्हणून त्याच्यापासून होईल तेवढं लांब राहायचा प्रयत्न करा. आणि आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.